स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। गावडे, गावडे, कुठे होता तुम्ही इतका वेळ? मी कधीपासून बोलावते. महापात्र्यांना सांगा बोलावलंय म्हणून. ऐकू येते का तुम्हाला? महापात्र्यांना सांगा केबिन मध्ये बोलावलंय. महापात्रे, मी तुम्हाला माझ्या केबिन मध्ये बोलावलं होतं. गावडेने निरोप नाही दिला तुम्हाला? गावडेने निरोप दिला का नाही तुम्हाला? दिला मॅडम. उभे राहा. स्टँड अप व्हेन आय टॉक टू यू. बोला मॅडम. गावडेने निरोप दिला असताना तुम्ही आज का नाही आलात? मॅडम, आजपासून आम्ही तुमचे ऑर्डर फॉलो करणार नाही. होय मॅडम, यापुढे कोणत्याही कामासाठी आम्ही तुमच्या केबिन मध्ये येणार नाही. का? मॅडम, कामासाठी तुम्ही केबिन मध्ये बोलवाल आणि जसे करपेनवर आरोप केले तसे आमच्यावरही कराल उद्या. काय बोलतात तुम्ही? म्हणजे तुम्हाला सगळ्यांना असं म्हणायचंय का की मी केलेली कंप्लेंट खोटी होती म्हणून? तुमच्यातला प्रत्येक माणूस करपेला ओळखतो आणि तरी तुम्ही त्याचीच साथ देतात. ठीक आहे, तुमचा हाच निर्णय असेल तर तो योग्य आहे का एकदा विचार करून पहा. तुम्हाला असं खरंच वाटतंय का की करपे म्हणतो तशी मी बाई आहे? कधी माझ्या वागणुकीमध्ये तुम्हाला जाणवलं असं? कधी ऐकलं तुम्ही माझ्याबद्दल काही? महापात्रे, तुमची मुलगी माझ्याच वयाची असेल ना? तिला एखादी नोकरी मिळाली आणि तिच्या बरोबर तिथे असं कोणी वागलं तर चालेल तुम्हाला? गावडे,
तुमची बहीण टेलिफोन बूथ चालवते ना, तिकडे कोणी तिची छेड काढली तर आवडेल तुम्हाला? आणि खांडेकर तुम्ही सुद्धा या लोकांना साथ देता? मी पेपरमध्ये वाचलं त्या दिवशी, तुमची मुलगी खूप हुशार आहे ना, स्कॉलरशिप मिळाली आहे ना तिला. नका शिकवा तिला, तिला अजिबात पुढे शिकवू नका. कारण जर का ती पुढे शिकली ना तर तिला मोठ्या पोस्टवर काम करावं लागेल आणि मग तिला ज्या ज्या गोष्टींना फेस करावं लागेल ना तेव्हा तिला असं वाटेल की मी इतकी का हुशार आहे, देवाने मला इतकी बुद्धी का दिली आहे, सगळ्याचा पश्चाताप होईल तिला. कारण मी तुम्हाला सांगते, काही काही पुरुषांना ना स्त्रीची बुद्धी दिसत नाही, त्यांना दिसते की फक्त स्त्री. तिचा रिस्पेक्ट करायचा माहीतच नसतो त्यांना. तुम्हा सगळ्यांकडून काही अपेक्षा ठेवण्यात अर्थच नाही. आणि तुम्हाला कुणाला माझ्या केबिन मध्ये यायचं नाहीये ना, मीच सांगते तुम्हा सगळ्यांना, यापुढे कुणी माझ्या केबिन मध्ये यायचं नाही. जे काम असेल ना ते केबिनच्या बाहेर उभं राहून करायचं, कारण तीच तुमची जागा आहे. रात्रीचं जेवण वगैरे मी सगळं बनवून ठेवलं, आणि सोनाच्या बाटल्या वगैरे पण उकळून ठेवलेल्या आहेत. ओके. जरा लक्षात ठेव, ठीक आहे ना? अरे काय करते ही? बरी आहे. खरंच मला अचानक जावं लागतंय, मी तरी काय करू? तू हिला सांभाळायला कोणतरी बाई बघितलीस ना? अरे हो, पण ती बाई हिचं नीट करेल की नाही मला शंकाच वाटते. मला खूप काळजी लागलीये. काही काळजी करू नकोस, आम्ही दोघं आहोत. हो, हा? आम्ही दोघं आहोत. अरे तुम्हाला काय कळतं लहान मुलांना कसं सांभाळायचं ते? त्यासाठी आईच हवी. हो, आई एम सॉरी. मतलब मेरा कहने का मतलब ऐसा नहीं था. अनीश, ममा तू खरं बोललीस. एवढ्या लहान बाळाला काय हवं काय नको हे आम्हाला कसं कळणार? मी बरोबर घेऊन गेले असते, पण इतक्या लांबचा प्रवास. नाही नको. आंटीजी, तुम्ही एकदम निर्धास्तपणे जा. अरे अवंतिका, सकाळी अनिशचा मला फोन आला होता, त्यांनी मला सांगितलं तुम्हाला जायला लागतं म्हणून. कमाल करता आंटी तुम्ही, मला फोन नाही करायचा. और 2 मिनिटाच्या अंतरावर राहते मी, मला बोलून घ्यायचं ना. ओ तुम्ही एकदम निर्धास्तपणे जा, मी आहे ना. ठीक आहे. इथं उशीर होतोय, आपण निघूया. ओके, ख्याल रखना बेटा. चला निषेध. ममा म्हणजे ना, अरे वाटणारच त्यांना. हे पिल्लू, बघ बघ कशी खेळतीये बघ. पिल्लू तू लवकर मोठी हो, म्हणजे आमच्या आर्याशी खेळायला बरं. सायलीला नाही आणलं? हो, तिला आणायचं ना. तिला अभ्यास आहे. खरं तर मीच येणार नव्हते, पण तुम्हाला अगदीच इन्सल्टिंग वाटेल ना म्हणून मी आले. हे बघा, तुम्ही असा अप्रोच ठेवलात म्हणून आम्हाला वाईट नाही वाटणार. थोडं बोलणं होईल ना या निमित्तानं. काय ते लवकर बोला. हो, आम्हाला सायली विषयीच बोलायचं होतं थोडं. तिच्याविषयी काय बोलायचं? सायली अगदी नॉर्मल मुलगी आहे. पण तुमचे विचार नॉर्मल नाही आहेत. म्हणजे काय बोलायचंय काय तुम्हाला? नाही, हे बघा, इथे वाद नाही, संवाद आवश्यक आहे. म्हणजे तुमच्या मुलीचं आम्ही भलंच चिंतो, याच्यावर तरी तुमचा विश्वास आहे ना? माझा कुणावरही विश्वास नाही. म्हणजे त्याच्या मागे काही कारण घडलंय का? अहो, घडायला कशाला हवंय? मी काही घडूच देणार नाही. काही घडलं नाही म्हणून ते व्हायची का वाट बघायची आहे? आजकाल वाटेल त्या गोष्टी ऐकायला मिळतात. आता आमच्या घरचंच उदाहरण बघा ना. माझ्या बहिणीच्या शेजारी एक वयस्कर जोडपं राहत होतं, चांगले सुशिक्षित लोक. तिच्या मुलीला ती निर्धास्तपणे त्यांच्याकडे सोडायची. पण एक दिवस सहज बहिणीने त्यांच्या घरी डोकावलं तर त्या सज्जन वाटणाऱ्या गृहस्थानं तिला मांडीवर घेतली होती आणि
आणि आता तुम्हीच सांगा, हे सगळं ऐकल्यावरती माणसाने कसा कुणावर विश्वास ठेवायचा? असं पहा, जे घडलं ते वाईटच घडलं, पण असा एक प्रसंग घडला म्हणून सगळीच माणसं अशी असतात असं नाही ना. हो ना. शिवाय त्याची शिक्षा तुम्ही सायलीला का देताय? कारण ती मुलगी आहे, देव न करो, पण असं काही झालं तर त्याचे परिणाम सायलीलाच भोगावे लागतील. हो, पण ज्या पद्धतीनं तुम्ही तिला धाकात ठेवताय ना, त्याचा तिच्यावर काय परिणाम होईल याचा विचार तुम्ही केलाय का? तहान, भूक, भीती, एकटेपणा काहीतरी वाटत असेल ना. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मी जबाबदारी घेते तिची. म्हणजे काय तिला आता तुमच्याकडे आणून सोडू? असं नाही म्हणत आहे मी, पण घरात तरी तिला मोकळा ठेवा. नाही, शक्य नाही ते. मग बेबी सिटिंग मध्ये ठेवा. माझा कुणावरही विश्वास नाही. पण मग फोनचं लॉक तरी काढून ठेवा. अहो, असं काही अचानक घडलं तर तिने कुणाला कॉन्टॅक्ट करायचं? तुम्हाला निदान ऑफिस मध्ये तरी फोन करेल. ठीक आहे, काय करायचं ते बघते मी. मला उशीर होतोय, येते मी. नमस्कार. मैथिली विलास, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. इथे काय करताय तुम्ही? आम्ही आता पुण्यातच असतो. हा, करेक्ट करेक्ट करेक्ट. मला ऍश म्हणाली होती लग्नानंतर इकडे शिफ्ट झालीस ना तू. व्हेरी गुड. कसं चाललंय? छान. Nice, nice. आणि इथे काय करताय पण? आम्ही इथे एका जणाला भेटायला आलो होतो. तुम्ही इकडे काय करताय? मी आता इथे राहतो. मी आणि ऍश आता इथेच राहतो. आधी म्हणजे मी काय म्हणतो, फर्स्ट क्लास पाऊस पडतोय, मस्त गरमागरम कॉफी पिऊ, निवांत गप्पा मारू. हा, या या, कम 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 मैथिली, ये ना. तर असं सगळं आहे. माझे प्रयत्न चालू आहेत, पण तसं पॉझिटिव्ह काहीच घडत नाहीये. म्हणजे तसा प्रॉब्लेम नाहीये. ऍश नोकरी करते आता. अरे पण मग कनूला कोण सांभाळते? मीच सांभाळतो कनूला. कुठे दिसत नाही घरामध्ये पोर? नाही, आज ऍक्च्युली तिचा पोलिओचा डोस होता, तर ऍश, शवी आणि अनिश तिघेही आपापल्या पोरांना घेऊन गेले. अरे मग तू गेला नाही? नाही अगं, माझी एक इम्पॉर्टंट मीटिंग होती, ती कॅन्सल झाली. आता पुढे काय करायचं ठरवलंय? घर सोडायचं होतं, सोड. पुढे बघू. ऍक्च्युली मला एखादा बिझनेस करायचा होता, पण आता असं वाटतंय की एखादी नोकरी मिळाली तरी चालेल. नोकरीचं कुठं डोक्यात घेऊन बसलाय राव? मी तर म्हणतो तुम्ही धंदाच करा. नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं. इनफॅक्ट मी गारमेंट्सचं एक छोटंसं सुरूही केलं होतं, पण धंदा एक्सपॅन्ड करायचा म्हटलं तर भांडवल हवं, आणि भांडवल जमवताना मला खरंच खूप प्रॉब्लेम्स येतात. खरं सांगू का, कपड्याचा धंदा एकदम बेस्ट. काय किती गरीब माणूस असला ना तर कपडा घ्यायला चुकत नाही. त्याच्यामुळे कपड्याच्या धंद्याला मरण नाही. तुम्ही तोच करा. हे खरंच बरोबर आहे, पण भांडवल कसं उभं करू मी? भांडवलाची कशाला काळजी करताय? मैथिली, तुझं भांडवल, माझी मेहनत आणि तुमची हुशारी, बघा धंदा कुठच्या कुठं जातो. व्हॉट एन आयडिया अभि. अरे भांडवला इतकंच तुझे मार्केटिंग स्किल्स पण इम्पॉर्टंट आहेत. आपण करूया बिझनेस. हा, म्हणजे तुम्हा दोघांची काही हरकत नसेल तर माझी काहीच हरकत नाहीये. आता आमची हरकत यायचा प्रश्न येतोच कुठे?
चालेल. मग कधी सुरुवात करूया आपण? कधी म्हणजे लगेच. क्या बात है, इसी बात पे एक और चाय हो जाए. अरे नको नको निघतो आम्ही. अगं थोडा वेळ थांब ना, ॲश आता येईलच. अरे मयू आली असेल ना घरी. होय. आणि आता पाऊस बी संपलाय, निघाय पाहिजे. आणि आता एकत्र धंदा सुरू करतोय आपण. गाठी बिटी काय सारख्या होत राहतील. हं? येतो आम्ही. ॲश, कधी आलीस तू? आत्ताच. बघ थोडक्यासाठी चुकामुक झाली. काय हा? झालं? म्हणजे आता आपल्याकडे पाहुणे आले होते. हो कोण आलं होतं? गेस हू? सांग ना. गेस. कोल्हापूरचे आहेत जे आता पुण्यात सेटल झाले. मैथिली. मैथिली आणि विलास दोघे आले होते. वेळा मग त्यांना थांबायला नाही का सांगायचं, मी येतच होते ना. अगं तुझी वाट बघत बराच वेळ थांबले ते, मग त्यांना लेट होतं म्हणून निघाले ते. त्यांना सोडून आलो मी आता खाली. काय म्हणते? फर्स्ट क्लास. ॲश, मैथिलीनी माझ्यासमोर एक प्रपोजल ठेवलंय. मैथिली प्रपोजल? या मैथिली आणि विलासचं कॅपिटल आणि माझे मार्केटिंग स्किल्स या बळावर त्यांना एक बिझनेस सुरू करायचा आहे. कसला? गार्मेंट्स. कोल्हापूरमध्ये आय वॉज रिअली कम्फर्टेबल विथ गार्मेंट्स. मी जवळजवळ स्पेशलाइज केलंय त्यात. ॲश काय म्हणते ॲश, शुड आय गो अहेड? तुला पटतंय? या इट्स अ फॅन्टॅस्टिक अपॉर्च्युनिटी ॲश. आय ट्रस्ट यू. ग्रेट. तू बघ ॲश, एकदा आमचा बिझनेस सुरू झाला ना, यार कंपनी इज गोइंग टू बी नंबर 1 इन पुणे मॅन. ग्रेट न्यूज इजंट इट? ऑल द बेस्ट. आज काय जेवायला काय? वाव, कांद्याची भाजी. मी आलो फ्रेश होतो. काय हो? हल्ली तुम्हाला रोजचा कॉलेजमधून यायला उशीर का होतो? काय एक्स्ट्रा लेक्चर्स वगैरे घेता की काय? एक्स्ट्रा लेक्चर? हसायला काय झालं? अगं आमच्या कॉलेजमध्ये एक्स्ट्रा लेक्चरचा अर्थ फार वेगळा. काहीतरीच काय हो. अगं काय नाही, आमच्या कॉलेजचं ते आता कल्चरल मीट आहे ना, त्याची सगळी जबाबदारी माझ्यावर टाकली. आता कशाला जबाबदारी घेतली ती गळ्यात? मागच्या वेळेचा रामायण काय कमी घडलं होतं का? हो ग बाई, मी नको नको म्हणत असताना नामदोशी सरांनी सगळं माझ्यावर टाकलं. मी त्यांना सांगितलं, म्हटलं मी सगळं करीन, पैशाची जबाबदारी माझ्यावर नको. ते एक बरं केलं बाई. माझ्याकडे फक्त एवढंच काम आहे, स्टुडंट्सना कोऑर्डिनेट करणं, त्यांच्याकडनं काम करून घेणं. नाही आमची मुलं तशी हुशार नाही. तो सिद्धार्थ काय, अंकित काय, मोनिशा काय. मोनिशा म्हणजे तिचा रोज फोन येतो तीच? म्हणजे रोज तुम्ही तिच्या बरोबर एक्स्ट्रा लेक्चर? खरंच खूप सिन्सिअर आहे तुम्ही. तुला सांगतो, मागच्या वर्षी त्यांनी एक फॅशन शो ऑर्गनाईज केला होता, मस्त केला होता. आणि तसंही मोनिशाला ना. हे पुरे झालं तुमचं मोनिशा पुराण. एकदा बघायला हवी तुमच्या मोनिशाला. ये ना, बघ ना कॉलेजमध्ये येऊन. हे तू असं करतेस का? या कल्चरल मीटची चीफ गेस्ट म्हणून येतेस का कॉलेज? हॅलो, रॉंग नंबर. माझा होता रॉंग नंबर. वा, करेक्ट वेळेत आली आज. का रे काय झालं? माझ्या डोक्यात ना एक भन्नाट आयडिया आहे. काय झालं सानिका, दमलेस का तू फार? नाही रे. मी काय म्हणतो सानिका, आज आपण पिक्चर बघायला जाऊया? आजच जायला पाहिजे का रे? झालं. तुला ना आजकाल कुठे जायला यायलाच नको, आळशी झालीस नुसती. अरे नाही, तसं नाही. आज मूड नाही आहे माझा. का? काय झालं? बँकेत मला अजूनही त्रास देतात रे माणसं. अजून पण बोलली नाहीस तू मला हे? तुला काही सांगितलं ना की तू लगेच डोक्यात राग घालून घेतोस. इतका त्रास देतात सगळे, अंत पाहतायत अगदी माझा. मला काय वाटतं सानिका, तू पुन्हा एकदा तुझ्या एमडी ना भेट आणि सांग सगळं. अरे किती वेळा सांगायचं जाऊन? सतत असं सांगत राहिलं ना तर हसं होतं त्याचं.
त्यांना असं वाटेल की बाई खोटं बोलते म्हणून. अवंती सांगत होती की तिच्या कॉलेजमध्येही अशी माणसं आहेत म्हणून. शी. सगळीकडेच असतात खरे अशी माणसं. नाही, आमच्या ऑफिसमध्ये तसं नाहीये. उलट आमच्या ऑफिसमध्ये लेडीज आणि जेंट्स यांचे खूप चांगले संबंध आहेत. अरे आमच्या बँकेतही चांगली माणसं आहे, पण फक्त या एका माणसामुळे ना तिकडचं वातावरण बिघडलं. जी गोष्ट आपली नाहीये ती मिळवण्याचं, आणि तेही अशा प्रकारे, माणसं अट्टहास करतात. जाऊ दे, फार विचार करू नकोस, त्रास करून घेऊ नकोस. तुझ्यासाठी मस्त चहा करून आणू का मी आलं घालून?